Hello and welcome to English Fluent English Learning at Next Level. I'm Dr. Javed Khan and I welcome you all to my YouTube channel. Dear students, if you are visiting this channel for the first time, I kindly request you to subscribe our channel and hit the bell icon in order to get latest video notifications at first. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंटमध्ये मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपण नवीन विषयाला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. तोही आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि आपला आजचा व्हिडिओ आहे इंग्लिश वर्कशॉप द वर्ल्ड इज माइन या कवितेचा, जी लिहिली आहे कविता जॉय लवलेट क्रॉफर्ड या पोएटेसने. आपल्याला नाव जरी पुरुषाचं वाटत असेल तरी सुद्धा त्या स्त्री आहेत. जॉय लवलेट क्रॉफर्ड या त्याच्या पोएटेस आहेत, कवयित्री आहेत. ही कविता आहे आपल्या स्टँडर्ड 10th SSC मधली. विषय आहे आपला इंग्लिश आणि बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड. इंग्लिश वर्कशॉपच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरुवातीपासून एंडपर्यंत आपण घेतलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ आणि इंग्लिश वर्कशॉप समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी विनंती आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. इंग्लिश वर्कशॉप द वर्ल्ड इज माइन. मार्जिन क्वेश्चन्सपासून सुरुवात करूया. ॲक्च्युली हे प्रश्न मार्जिनमध्ये नसून कविता पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दिलेले आहेत. मार्जिनमध्ये यावेळेला दिलेलं नव्हते तरीसुद्धा मी त्याला मार्जिन क्वेश्चन्स असंच कन्सिडर केलेलं आहे. म्हणून तुम्हाला कवितेच्या खाली अगदी इंग्लिश वर्कशॉपच्या व्यतिरिक्त दिलेले हे प्रश्न आहेत, त्यात आपण बघणार आहोत. आणि त्याच्यात पहिला प्रश्न दिलेला आहे, डिस्क्राईब द यंग गर्ल इन द बस. लेखिकेला बसमध्ये दिसलेली जी यंग गर्ल होती, जी तरुण मुलगी होती, ती कशी वाटली. डिस्क्राईब द यंग गर्ल इन द बस. तर ही कविता जी काही आहे आपण याचं पूर्ण स्पष्टीकरण ऑलरेडी बघितलेलं आहे. याचं अर्थ पूर्णपणे जाणून घेण्यासाठी वरती आय बटनावर मी तुम्हाला लिंक देतो आहे. आय बटनावर क्लिक करा आणि तिथे याचं मीनिंग जो काही आहे तो पूर्णपणे समजून घ्या. लेखिकेला बसमध्ये यंग गर्ल भेटते आणि तिला बघून तिला हेवा वाटतो की हिच्यासारखी मी सुंदर का नाही. कवयित्रीला इथे असा तो हेवा वाटतो की हिच्यासारखी मी सुंदर का नाही आहे. आणि जेव्हा तिला कळतं की तिला पाय नाहीत, तिला चालता येत नाही, त्यावेळेला ती देवाकडे प्रार्थना करते, देवाचं धन्यवाद मानते, आभार मानते की देवा तू किमान मला पाय दिलेले आहेत आणि मी तुझ्याकडे जी आता तक्रार केली होती सुंदर दिसण्याची, तर ती त्याबद्दल मी क्षमस्व आहे, फॉरगिव्ह मी. ती त्यावेळेला फॉरगिव्ह मी असं म्हणते. तर इथे डिस्क्राईब द यंग गर्ल इन द बस, त्या बसमध्ये दिसलेली जी यंग गर्ल होती ती कशी होती. इथे उत्तर देतोय आपण, द यंग गर्ल ॲक्च्युली गर्ल पाहिजे होतं. द यंग गर्ल इन द बस वॉज व्हेरी लवली. जी मुलगी या बसमध्ये दिसत होती ती खूप सुंदर होती. शी हॅड सिल्कन हेअर अँड शी वॉज व्हेरी फेअर अँड चिअरफुल. तिचे केस अगदी सिल्कसारखे रेशमी आणि मुलायम होते. अँड शी वॉज व्हेरी फेअर, दिसायला अतिशय सुंदर, अँड चिअरफुल आणि आनंदी होती. बट शी कुड नॉट वॉक, परंतु ती चालू शकत नव्हती. This is how the first question was there. The second question is, what did the speaker in the poem not realize while chatting with the young lad? Speaker जो आहे त्याला काय दिसलं, did not realize. What did he did not realize actually? त्याला काय समजलं नाही while chatting with the young lad. ज्यावेळेला दुसऱ्या कडव्यामध्ये एक पोएटेस सांगते की मी एका मुलाला, लहान मुलाला भेटते, यंग लॅडला भेटते. लॅड म्हणजे मुलगा. तर तो दिसायला किंवा त्याच्याबद्दल त्याच्यासोबत ज्यावेळेला ती बोलते तर तिला काय रिकग्नाइज होत नाही, काय कोणत्या गोष्टीची जाणीव होत नाही. वाईल चॅटिंग विथ द यंग लॅड द स्पीकर इन द पोएम डिड नॉट रिअलाइज दॅट ही वॉज ब्लाइंड. तो मुलगा आंधळा आहे हे तिला रिअलाइज होत नाही, याची जाणीव होत नाही. हे नंतरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला समजतं. थर्ड क्वेश्चनमध्ये बघा काय आहे, व्हाय डिड द ब्लू आईड बॉय नॉट जॉईन द अदर्स इन देअर गेम. तिसऱ्या कडव्यामध्ये ज्यावेळेला कवयित्रीला ब्लू आईड बॉय भेटतो, म्हणजे एका निळ्या रंगाचे डोळे असलेला मुलगा भेटतो, अतिशय सुंदर दिसणारा, तो सुद्धा चार्मिंग आणि अट्रॅक्टिव्ह असतो, परंतु तो समोर खेळत असलेल्या मुलांसोबत जॉईन होत नाही. तर तो का जॉईन होत नाही? बिकॉज ऑफ द ब्लू आईड बॉय डिड नॉट जॉईन द अदर्स इन देअर गेम बिकॉज ही कुड नॉट हिअर प्रॉपरली. त्याला ऐकू येत नसल्यामुळे तो त्यांच्यासोबत खेळू शकत नव्हता. दिस इज हाऊ द थर्ड क्वेश्चन इज देअर. फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट डज द स्पीकर थँक गॉड फॉर. देवाचं आभार कशासंबंधी मानतात कवयित्री ते सांगा, किंवा स्पीकर इन द पोएम. द स्पीकर थँक्स गॉड फॉर एव्हरीथिंग दॅट ही हॅज ऑर शी हॅज टू लिव्ह अ हॅपी लाईफ ॲज द अदर पीपल हुम ही मेट वेअर लॅकिंग सो मेनी थिंग्स बट दे वेर स्टील हॅपी. इथे जो स्पीकर यामध्ये दिलेला आहे या कवितेमध्ये, तर
तो जो काही स्पीकर आहे तो काय म्हणतो, देवाकडे आभार मानतो. ही हॅज टू लिव्ह अ हॅपी लाईफ, दॅट ही हॅज एव्हरीथिंग टू लिव्ह अ हॅपी लाईफ ॲज द अदर पीपल हुम ही मेट वेर लॅकिंग सो मेनी थिंग्स बट दे वर स्टील हॅपी. ज्या लोकांकडे काहीच नाही आहे, काही त्यांना इम्पेअरमेंट्स आहेत, अपंग आहेत, तरीसुद्धा ते आपलं जीवन आनंदाने आणि चेअरफुली जगत आहेत. हे जाणल्यानंतर मग जो स्पीकर आहे कवितेमधला, त्याला या गोष्टीची जाणीव होते की माझ्याजवळ सगळं आहे, तर मी आनंदी का नाही, तर मी सुद्धा आनंदी राहायला पाहिजे. दे डिड नॉट कंप्लेन गॉड अबाउट देअर प्रॉब्लेम्स. आणि नंतर मग ते आपल्या देवाकडे कंप्लेंट करत नाही, हे जे काही लोक आहेत त्यांच्या प्रॉब्लेम्सबद्दल, तर ती म्हणून त्याच्याबद्दल थँकफुल राहते. हे झाले मार्जिनचे क्वेश्चन्स. आपण पुढे वळूया, इंग्लिश वर्कशॉपच्या ॲक्टिव्हिटीकडे सुरुवात करूया. आता आपण कंप्लीट द फॉलोइंग आफ्टर रीडिंग द पोएम. कविता वाचल्यानंतर तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे. एमध्ये दिलेलं आहे, द ब्युटिफुल वुमन पास्ट विथ अ स्माईल ऑन हर फेस बट क्रचेस इन हर हँड. जी ब्युटिफुल वुमन यंग गर्ल असते बसमधली, ती कशी त्या बसमध्ये ज्या वेळेला 2 रांगांमधून जाते ती कशी जाते, विथ अ स्माईल ऑन हर फेस, तिच्या चेहऱ्यावर हास्य असतं, बट क्रचेस इन हर हँड, परंतु तिच्या हातामध्ये क्रचेस असतात, म्हणजे आपण त्याला बैसाखी वगैरे म्हणतो, तर ते तिच्या हातामध्ये असतात. द पोएट वॉन्टेड टू बाय फ्रॉम द लॅड सम स्वीट्स. इथे पोएटेस जी आहे तिला काय बाय करायचं होतं, काय घ्यायचं होतं, त्या यंग लॅडकडून विकत घ्यायचं होतं सम स्वीट्स, काही गोड पदार्थ घ्यायचा होता. द पोएट टोल्ड द बॉय टू जॉईन अदर्स टू प्ले बट ही कुडंट हिअर. जो पोएट असतो तो त्या मुलांना, जो स्पीकर इन द पोएम आहे तो त्या मुलाला म्हणतो की दुसऱ्यांसोबत खेळ, परंतु तो ऐकू शकत नाही, तो त्याच्याकडे लक्षच देत नाही. ही कुडंट हिअर. द पोएट रिक्वेस्ट गॉड टू फॉरगिव्ह हिम. जो पोएट आहे कवितेमधला किंवा स्पीकर जो आहे तो विनंती करतोय देवाकडे की मला माफ कर म्हणून. कोणाकडे विनंती करतोय? उत्तर आहे गॉड कडे. ओके, समोर बघूयात आपण पुढचा प्रश्न. मॅच द फॉलोइंग. इथे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. द ब्युटिफुल, ए आणि बी दिलेला आहे, द ब्युटिफुल गर्ल, आणि मग पुढे जोडी जुळवायची. याचं उत्तर आपण समोर बघूयात डायरेक्टली. द ब्युटिफुल गर्ल हॅड अ हँडिकॅप्ड इन हर लेग्स, म्हणजे ती पायाने अपंग होती. द लॅड हु वॉज सेलिंग स्वीट्स. जो मुलगा स्वीट्स विकत होता, वॉज व्हेरी थँकफुल टू द स्पीकर इन द पोएम. तो खूप आभारी होता स्पीकर इन द पोएम, जो बोलणारा व्यक्ती आहे, कवितेमध्ये जो व्यक्ती बोलतोय, जो स्पीकर आहे, त्याच्याबद्दल तो आभार मानतो, कारण तो त्याच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीने बोलतो म्हणून. द चाइल्ड वॉचिंग अदर्स प्ले. जो मुलगा त्या दुसऱ्यांकडे खेळताना बघत होता दुसऱ्या मुलांना, वॉज हिअरिंग इम्पेअर्ड. तो कसा होता? तो कानाने बहिरा होता, म्हणजे त्याला ऐकू येत नव्हतं. द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन. कवी म्हणतो किंवा कवयित्री म्हणते की हे जग माझं आहे, बिकॉज ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट्स ऑफ हिज लाईफ. या जगातल्या ज्या काही ब्युटी आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत तो एक्सपिरियन्स करू शकतो, असं इथे सांगितलेलं आहे. जे काही गिफ्ट त्याला दिलेले आहेत हे सगळं त्याचा अनुभव तो घेऊ शकतो, म्हणून तो म्हणतो की द वर्ल्ड इज माइन, हे जग माझं आहे, असं तो म्हणतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे, व्हॉट डज द पोएटेस मीन व्हेन शी सेज द वर्ल्ड इज माइन. कवयित्रीला काय म्हणायचं आहे? द वर्ल्ड इज माइन असं म्हटलेलं आहे, म्हणजे कवयित्रीला नेमकं काय म्हणायचं आहे? हे जग माझं आहे याचा अर्थ काय? एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द टायटल विथ रेफरन्स टू द पोएम. तर या कवितेचं जे काही टायटल आहे याचं इम्पॉर्टन्स, महत्त्व आपल्याला स्पष्ट करून सांगायचं आहे. उत्तर देतो इथे बघा. द पोएटेस इज एबल टू से द वर्ल्ड इज माइन वेन शी ऑब्झर्व्ड दॅट शी हॅज एव्हरीथिंग टू एन्जॉय द लाईफ टू इट्स फुलेस्ट. कवयित्री द वर्ल्ड इज माइन, हे जग माझं आहे, हे का म्हणू शकते? बिकॉज शी हॅज एव्हरीथिंग टू एन्जॉय द लाईफ टू इट्स फुलेस्ट. तिच्याजवळ सगळं काही होतं आपलं जीवन सुखाने जगण्यासाठीचं, पूर्णपणे टू इट्स फुलेस्ट म्हणजे पूर्णपणे सुखाने जगण्यासाठी तिच्याजवळ सगळं असतं, म्हणून ती आता म्हणायला लागली आहे द वर्ल्ड इज माइन. अर्लियर, आधी काय व्हायचं? शी कंप्लेन्स अबाउट द लिटिल थिंग्स. ती छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रार करायची देवाकडे. बट व्हेन शी सॉ मेनी डिसेबल्ड पीपल लिव्हिंग अ चिअरफुल अँड हॅपी लाईफ. परंतु ज्यावेळेला ती भरपूर अपंग लोकांना बघते, पहिल्या कडव्यामध्ये आपण बघितलेलं आहे, ती पायानं न चालता येणाऱ्या व्यक्तीकडे, म्हणजे लंगड्या व्यक्तीकडे बघते, तर तिला कळतं की मला तर पाय आहे, दुसऱ्याला बघता येत नाही, तो आंधळा असतो, तर हिच्याजवळ तिला कळतं की मला तर डोळे दिलेले आहेत देवाने. तिसऱ्या कडव्यामध्ये एक हिअरिंग इम्पेअरमेंटवाला व्यक्ती तिला भेटतो, म्हणजे एक बहिरा मुलगा भेटतो, तर तिला कळतं की अरे देवाने तर मला कान दिलेले आहेत ऐकण्यासाठी, म्हणून. आणि तरीसुद्धा हे सगळे लोक कोणतीही तक्रार न करता चांगल्या पद्धतीने हॅपी जीवन जगतात. तेव्हा ती म्हणते द वर्ल्ड इज माइन. इवन दो दे आर सफरिंग फ्रॉम इम्पेअरमेंट शी स्टॉप्स कंप्लेनिंग टू गॉड.
ती स्टॉप्स कंप्लेनिंग, तक्रार करणं बंद करते देवाकडे, अँड मेक्स धिस वर्ल्ड हर ओन बाय थँकिंग गॉड फॉर एव्हरीथिंग शी हॅज. आणि हे जग ती आपलंसं करते म्हणून ती म्हणते द वर्ल्ड इज माइन. देवाकडे ती प्रार्थना करते, आभार मानते. थँकिंग म्हणजे आभार मानणे. दस अशा प्रकारे द टायटल ऑफ द पोएम इज व्हेरी मच ॲप्ट. ॲप्ट म्हणजे योग्य. म्हणून हे जे काही शीर्षक दिलेलं आहे कवितेला, द वर्ल्ड इज माइन, हे अतिशय योग्य आहे टू द मिनिंग ऑफ द पोएम, या कवितेच्या अर्थाशी संबंधित असल्यामुळे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया, चौथ्याकडे. अँसर इन युअर ओन वर्ड्स. आपल्या शब्दांमध्ये उत्तर द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम. या कवितेची थीम सांगा. ठीक आहे, कशावर बेस आहे ते सांगा. द थीम ऑफ द पोएम इज टू बी ग्रेटफुल टू गॉड. या कवितेमधून आपल्याला काय अर्थ अभिप्रेत होतो किंवा काय भेटतो अर्थ ते सांगा, असा त्याचा अर्थ होतोय बघा. इथे काय अर्थ भेटला आपल्याला, द थीम ऑफ द पोएम इज टू बी ग्रेटफुल टू गॉड. देवाकडे आभार मानले पाहिजे आपण. वी शुड बी ग्रेटफुल टू गॉड फॉर एव्हरीथिंग दॅट ही हॅज गिवन टू अस. त्याने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याबद्दल आपण आभार व्यक्त करायला पाहिजे. आता ही इथे कॅपिटल ठेवलेलं आहे बघा मी, एच, कारण देवासाठी आपण नेहमी आदर दाखवण्यासाठी ही वगैरे देवासाठीचे जे काही प्रोनाऊन असतात त्यांचं कॅपिटल अक्षर वापरतो बघा. आणि गॉडसाठी सुद्धा जी हे सुद्धा कॅपिटल वापरलेलं आहे बघा, कारण तिथे आपण एक आदर दर्शवण्याचं काम करत असतो, हे लक्षात असू द्या. दॅट ही हॅज गिवन टू अस, म्हणून आपण आभारी असलो पाहिजे. ग्रेटफुल म्हणजे उपकार मानले पाहिजे देवाकडे. वी शुड नॉट अननेसेसरीली कंप्लेन अबाउट द ट्रिवियल थिंग्स दॅट मेक्स अस अनहॅपी ऑलवेज. आणि ट्रिवियल म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी आपण तक्रार करत बसत असतो, अँड दॅट मेक्स अस अनहॅपी ऑलवेज, आणि यामुळे आपण नेहमी दुःखी राहत असतो. सो वी शुड स्टॉप ऑल दिस थिंग्स. वी शुड स्टॉप कंप्लेनिंग अबाउट द थिंग्स दॅट वी डू नॉट हॅव. ॲक्च्युली काउंट द थिंग्स दॅट यू हॅव इन युअर लाईफ अँड लिव्ह अ हॅपी लाईफ. ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल देवाकडे आपण उपकार मानले पाहिजे आणि चांगले जीवन जगलं पाहिजे. माझ्याजवळ दुसऱ्याकडे बघून आपण नेहमी बघतो आणि म्हणतो की माझ्याजवळ हे नाही ते नाही, आणि आपण कंप्लेन करत राहतो. सो दिस इज व्हेरी बॅड ॲक्च्युली. ओके, पुढच्या कडव्याकडे वळूया, पुढच्या स्लाईडकडे वळूया, प्रश्नाकडे. डू यू थिंक पीपल विथ सम हँडिकॅप शुड बेग फॉर मनी? जस्टिफाय युअर रिस्पॉन्स. जे काही लोक हँडिकॅप असतात त्यांनी शुड बेग म्हणजे भीक मागणे, पैशाची भीक मागितली पाहिजे का त्यांनी? असं असेल तर सांगा काय तुमचं मत आहे याच्यावर. तुमचं जस्टिफाय युअर रिस्पॉन्स, तुमचं मत काय आहे याच्यावर ते सांगा. ॲब्सोल्युटली नॉट. बिलकुल भीक नाही मागली पाहिजे. दे कॅन डू मेनी थिंग्स अपार्ट फ्रॉम बेगिंग. ते भरपूर गोष्टी करू शकतात भीक मागितल्यापेक्षा. पीपल विथ डिसेबिलिटी शुड फाइंड द बेटर वेज टू अर्न मनी. जे काही लोक अपंग असतात त्यांनी आपल्यामधल्या दुसरे काही जे काही मार्ग असतील पैसे कमवण्यासाठी ते शोधले पाहिजे. दे शुड डेव्हलप सम स्किल्स. त्यांनी आपल्यामधल्या काही जे काही स्किल्स असतात, कौशल्य, ते ओळखली पाहिजे. सो दॅट दे कॅन लिव्ह मोर रिस्पेक्टफुल अँड हॅपी लाईफ. ज्यामुळे ते एक आदरयुक्त जीवन जगू शकतील आणि आनंदित जीवन जगू शकतील. पुढे प्रश्नाकडे वळूया. व्हॉट इज बेटर? सी क्वेश्चन आहे. टू कम्प्लिटली टेक ओव्हर द वर्क. व्हॉट इज बेटर? काय चांगलं आहे? टू कम्प्लिटली टेक ओव्हर द वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ डिसेबल्ड पर्सन इन ऑर्डर टू हेल्प. टू टेक ओव्हर म्हणजे स्वीकारून घेणे, आपण स्वतः आपल्या हाती घेऊन घेणे जे काही काम असेल ते. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी ऑफ अ डिसेबल्ड पर्सन. कोणाची? एखादा डिसेबल्ड पर्सन असेल, अपंग व्यक्ती असेल, याची सगळी जी काही त्याला मदत करण्यासाठी जी काही जबाबदारी आहे ती आपण आपल्या हातात घेऊन घेणे, हे करणं योग्य आहे की एनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे. सच अ पर्सन, जे डिसेबल्ड पर्सन आहे यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. टू डू इट हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. हे काम जे काही आहे ते त्यांनी आपण स्वतः करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे इन अ डिफरंट वे, वेगळ्या पद्धतीने. जस्टिफाय युअर चॉईस. या दोघांपैकी तुम्हाला काय वाटतं? नक्कीच तुम्हाला दुसरी चॉईस ही चांगली वाटेल. दुसऱ्यांना डायरेक्टली मदत केल्यापेक्षा आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे कोणतंही काम करायला. त्याचं उत्तर बघूयात आपण. आय थिंक एनकरेजिंग अ डिसेबल्ड पर्सन टू डू हिज वर्क हिमसेल्फ इज बेटर बिकॉज देअर विल नॉट बी एनीवन ऑलवेज हू कॅन हेल्प सच पर्सन. आपण दुसऱ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. जे काही डिसेबल्ड पर्सन असतील, जे काही काम ते करत आहेत त्यांच्याच पद्धतीने ते केलं गेलं पाहिजे. बिकॉज देअर विल नॉट बी एनीवन. नेहमी त्यांची मदत करण्यासाठी व्यक्ती उपलब्ध असेलच असं नाही आहे. इफ द पर्सन विल डेव्हलप द हॅबिट ऑफ द टेकिंग हेल्प फ्रॉम अदर्स ही विल बिकम कम्प्लिटली इनॅक्टिव्ह ऑर डिसेबल्ड. जर तो दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी याचना करत बसला तर तो आधी जितका अपंग होता त्यापेक्षा जास्त तो एक इनॅक्टिव्ह म्हणजे कोणतंच काम न करणारा आणि जास्त अपंग ठरेल असं मला वाटतं. इन्स्टेड, याऐवजी, ही शुड डू इट ऑन हिज ओन सो दॅट ही कॅन लिव्ह अ मोर रिस्पेक्टफुल अँड सॅटिस्फाईड लाईफ. जर ते काम त्याने स्वतः करण्याचा प्रयत्न केला तर तो एक
लोकांच्या मनामध्ये त्याबद्दल निर्माण होईल आणि तो सुद्धा समाधानी राहील. म्हणजे त्याच्या मनात ही भावना राहणार नाही की मी माझं काम इतरांच्या मदतीशिवाय करूच शकत नाही, असंही त्याला वाटणार नाही. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मेक अ लिस्ट ऑफ पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेमध्ये आलेल्या रायमिंग वर्ड्स कोणत्या आहेत ते सांगा. फॉर एक्झाम्पल व्हाईन, माइन हे 2 रायमिंग वर्ड्स आलेले आहेत. रायमिंग पेअर्स बघूयात समोर काय आलेले आहेत अजून. हेअर, फेअर. बघा रायमिंग पेअर लिहित असताना एकतर तुम्ही हेअर मध्ये बरोबरची चिन्ह किंवा एक डॅश करून फेअर आणि नंतर कॉमा टाकला पाहिजे आणि सुरुवातीपासून आपण ते रायमिंग पेअर्स लिहिल्या पाहिजे. म्हणजे पहिल्या कडव्यापासून शेवटपर्यंत. काही विद्यार्थी काय करतात, शेवटच्या कडव्यामध्ये दिसल्या की तिथे लिहून काढतात, मधल्या दिसल्या की तिथे लिहून काढतात. असं करायला नको. म्हणून सगळ्यात पहिल्या ओळीपासून सुरुवात करायचं, त्याचा शेवटचा शब्द बघायचा, मग दुसरी ओळ बघायची, त्याचा शेवटचा शब्द बघायचा आणि तो पहिला आणि दुसरा मॅच होतोय का तो बघायचा. तो होत नसेल तर मग पुढे बघायचं. ठीक आहे. तर हेअर, फेअर, चार्म, हार्म, काइंड, ब्लाइंड, ब्लू, डू, डिअर, हिअर, ग्लो, नो हे रायमिंग पेअर्स आहेत कवितेमध्ये आलेल्या. द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट 2 स्टांजाज इज. आपल्याला सांगायची आहे रायमिंग स्कीम आता इथे 2 स्टांजाची काय आहे. तर पहिला स्टांजा इथे तुम्हाला दिसतोय बघा. आपण रायमिंग स्कीम कशी लिहितो. पहिला शब्द बघतो, सगळ्यात शेवटचा जो काही असतो लाईनमध्ये आलेला पहिल्या लाईनमध्ये काय आलेला आहे, हेअर. मग याला द्यायचं ABCDचे छोटे अल्फाबेट वापरतो आपण, याला द्यायचं A. आता हेअरला शेवटच्या दुसरी ओळ बघायची, हा पहिला राईम होतोय का. फेअर हा सुद्धा हेअर सारखाच वाटतोय म्हणून जो याला A दिलेला असेल तर आपण दुसऱ्याला काय देऊ, A देऊयात. तिसरा शब्द बघायचा, तिसऱ्या ओळीमधला शेवटचा शब्द बघायचा, आयल. आता हेअर आणि फेअरला हा मॅच होत नाही म्हणून इथं याला नवीन अल्फाबेट द्यायचं, ते द्यायचं B. ओके. म्हणून आता काय झालं, AAB. आता तिसरा शब्द बघायचा, हा कोणासोबत मॅच करतोय का. व्हाईन चौथा आलेला आहे, नवीन शब्द आहे. हेअर, फेअर, आयल या तिघांनाही होत नाही आहे. व्हाईन नवीन शब्द आला म्हणून याला देणार आपण C अल्फाबेट. माइन व्हाईन सोबत होतोय म्हणून याला देणार मी C. म्हणून आता झालं आपलं रायमिंग स्कीम बघा, AABCC. आल्या लक्षात. हे झालं पहिल्या स्टांजाचं. दुसऱ्या स्टांजाचं बघूयात आपण काय आहे रायमिंग स्कीम. ABBCCDD. काय आहे असं, स्वीट्स आहे बघा. स्वीट्स नवीन शब्द आहे, A दिलं. चार्म स्वीटसोबत मॅच होत नाही आहे म्हणून याला B दिलं. हार्म चार्मसोबत होतोय म्हणून B दिलं. काइंड नवीन शब्दाला C दिलं, वरच्या कोणत्या शब्दाला मॅच होत नाही आहे. ब्लाइंड C सोबत काइंडसोबत होतोय म्हणून याला C दिलं. व्हाईन नवीन शब्दाला D दिलं. नंतर माइन पुन्हा नवीन शब्दाला याला D दिलं. ठीक आहे. वाईनसोबत माइन होतोय म्हणून नवीन शब्द नसून हा D, म्हणून याची रायमिंग स्कीम या पद्धतीने होते, ABBCCDD. ओके. पुढचा प्रश्न बघूया काय आहे. पिक फ्रॉम द पोएम लाईन्स विच कंटेन द फिगर्स ऑफ स्पीच. आपल्याला खालील फिगर्स ऑफ स्पीच जे आलेले आहेत ते कवितेमधले ते सांगूयात. याचं थोडंसं आपण डेफिनेशनसुद्धा बघून घेणार आहोत, म्हणजे तुमचं फिगर ऑफ स्पीचची एक कन्सेप्ट इथेच क्लिअर होऊन जाईल. हे आपण बघूयात. सगळ्यात सुरुवातीला आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन दिलेलं बघा. आता इन्व्हर्जनचा अर्थ काय होतो. इन्व्हर्जन इज अ टर्म used to refer to the inverting of the normal word order in a sentence or phrase. जी कवितेमध्ये पोएटिक इफेक्ट निर्माण करण्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात त्यांना फिगर्स ऑफ स्पीच असं म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. त्याला आपण भाषिक अलंकार मराठीमध्ये असं म्हणतो. तर त्याच्यातला हा भाषिक अलंकार आहे. कवितेमधला जो काही ओळ असते, आपला मिनिंग असतो, तो इफेक्ट जास्त चांगल्या पद्धतीने ऐकणाऱ्यावर वाचणाऱ्यावर निर्माण व्हावा यासाठी वापरलेले हे भाषिक अलंकार. त्याच्यात सगळ्यात आधी आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन हा काय प्रकार आहे बघा. इट इज टू रेफर द इन्व्हर्टिंग ऑफ द नॉर्मल वर्ड ऑर्डर. म्हणजे वाक्यरचना जी असते इंग्लिशची, याची वाक्यरचना थोडीशी बदलून वेगळी वाक्यरचना निर्माण करणे, ज्याच्यामुळे पोएटिक इफेक्ट निर्माण होतो आणि राईम किंवा एक रायमिंग वर्ड्स निर्माण करण्यासाठी किंवा रिदमसाठी अशी गोष्ट केली जाते. याला इन्व्हर्टिंग ऑफ द नॉर्मल वर्ड ऑर्डर असं म्हणतात आणि म्हणून याला इन्व्हर्जन असं म्हटलेलं आहे. इंग्लिशची तुम्हाला माहीतच असेल वर्ड ऑर्डर काय आहे. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशा पद्धतीची असते. म्हणजे आधी कर्ता असतो, क्रियापद असतो आणि नंतर कर्म किंवा जे काही कॉम्प्लिमेंट असेल तसं असतं. तर हीच बदलून ज्या वेळेला इन्व्हर्टिंग केल्या जातं म्हणजे ही वर्ड ऑर्डर बदलल्या जाते. एखाद्या वेळेला ऑब्जेक्ट, वर्ब आणि सब्जेक्ट असा निर्माण केला जाईल किंवा ऑब्जेक्ट, सब्जेक्ट आणि नंतर वर्ब असेल तर त्याला आपण इन्व्हर्टिंग असं म्हणतो. इथे एक्झाम्पल दिलेलं बघा. टुमॉरो विल कम द डिसिजन. आता हे वाक्य दिलेलं आहे. आता इथे हे वाक्य जे आहे इन्व्हर्टिंग पद्धतीचं इन्व्हर्जनचं वाक्य आहे. याची वर्ड ऑर्डर काय असायला पाहिजे होती. द डिसिजन विल कम टुमॉरो.
परंतु याचा इफेक्ट निर्माण करण्यासाठी काय केलेलं आहे, टुमॉरो आधी वापरलं, विल कम द डिसिजन, टुमॉरो विल कम द डिसिजन. ओके, सो इन दिस वे. आता कवितेमधल्या कोणत्या ओळी आलेल्या आहेत बघा, पोएटिक लँग्वेज आलेली आहे. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. ही पहिली ओळ आहे बघा आलेली. याचं काय असलं पाहिजे, ते रेग्युलर लँग्वेजमध्ये काय असलं पाहिजे होतं, आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर ऑन अ बस टुडे. ही वर्ड ऑर्डर असली पाहिजे होती, परंतु पोएटिक इफेक्टसाठी वरची वाक्य वापरलेलं आहे. झालं इन्व्हर्जन. दुसरा आहे इंटरॉगेशन. इंटरॉगेशन म्हणजे प्रश्न निर्माण करणे, प्रश्न विचारणे. वेन अ रेटॉरिकल क्वेश्चन इज आस्क्ड सिम्पली टू क्रिएट ड्रॅमॅटिक इफेक्ट रादर दॅन टू ऑब्टेन अन आन्सर, इट इज नोन ॲज इंटरॉगेशन. कवितेमध्ये एखादा रेटॉरिकल क्वेश्चन विचारला जातो कशासाठी, म्हणजे ज्याचं उत्तर अभिप्रेत आहे व्यक्तीला, समोरच्याला, की हे मला उत्तर अभिप्रेत आहे, त्याला रेटॉरिकल क्वेश्चन असं म्हणतात. विच इज आस्क्ड सिम्पली टू क्रिएट ड्रॅमॅटिक इफेक्ट. आणि तो प्रश्न कशासाठी वापरला जातो, टू क्रिएट ड्रॅमॅटिक इफेक्ट, की याचा एक इफेक्ट समोरच्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे, याच्यासाठी तो वापरला जातो. तेव्हा रादर दॅन टू ऑब्टेन अन आन्सर, याचं उत्तर अभिप्रेत नसतं समोरच्याकडून, इट इज नोन ॲज इंटरॉगेशन. यालाच इंटरॉगेशन असं म्हणतात. एक्झाम्पल आहे बघा, एम आय एन इडियट टू फॉलो फॉर युअर लाईज. मी तुला मूर्ख वाटतोय का तुझ्या खोट्या गोष्टींवर विश्वास करायला, असं ज्यावेळेला कोणी विचारलं तर याचं उत्तर अभिप्रेत नाही आहे. तो समोरच्या व्यक्तीला माहिती आहे की मी मूर्ख नाही, याचा अर्थ काय आहे, मी मूर्ख नाही आहे तुझ्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवायला. परंतु इथे त्याचा इफेक्ट जास्त निर्माण करण्यासाठी काय केलेलं आहे, मी तुला मूर्ख वाटतो का की तुझ्या खोट्या गोष्टींवर विश्वास करणार आहे. लगेच मग समोरचा व्यक्ती घाबरतो, बोलणार जो काही असेल तो ऐकणारा. ओके, सो दिस इज हाऊ द इंटरॉगेशन इज देअर. कवितेमध्ये आता बघूयात कोणती ओळ आलेली आहे. आय स्टॉप्ड अ मोमेंट देन आय सेड वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. मी तिथे थांबलो आणि त्याला विचारलं वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर, दुसऱ्यांसोबत का जॉईन होत नाही आहे, प्रश्न विचारलेला आहे. ओके, अँड ही कुड नॉट गिव्ह द आन्सर ॲट दॅट टाइम. तिसरा आहे सी ओनोमोटोपोइया. When a word is used to imitate a sound of an object for providing a special effect, it is known as onomatopoeia. इथे आता ओनोमोटोपोइयाचा अर्थ काय आहे बघा. अ वर्ड इज यूज टू इमिटेट म्हणजे अनुकरण करणे. अ साऊंड ऑफ अन ऑब्जेक्ट, एखाद्या गोष्टीचा आवाज आपण ज्या वेळेला इमिटेट करतो वाक्यामध्ये त्याला, आणि तो साऊंड इफेक्ट क्रिएट होतो त्या स्पेशल इफेक्ट क्रिएट करण्यासाठी, तर त्याला ओनोमोटोपोइया असं म्हणतात. म्हणजे साऊंड करतो. आता द बज असा म्हटलं आपण, द बज वर्ड इज ॲक्च्युली रिलेटेड टू द बी. हा बज असं म्हटलं मी तर तो बीशी संबंधित, म्हणजे माशी उडते व त्याचा आवाज आहे हा. ओके, तर इथे तो आवाज आहे. ओके, त्यानंतर टकटक इज द नॉकिंग ऑन द डोअर. हा टकटक जो आवाज आम्ही जर लिहिलं तर इट इज ॲक्च्युली द साऊंड, अँड वी आर रायटिंग इट इन द पोएम ऑर वी आर रायटिंग इन अवर एनी what you write up or anything else, so it is creating a sound actually and it is called as a onomatopoeia. इथे एक्झाम्पल दिलेलं बघा, बूम वेंट द डायनामाइटचा कसा आवाज झाला, बूम. तर इथे बूम हा शब्द काय दर्शवतोय, आवाज दर्शवतोय. म्हणजे आवाज दर्शवणारे जे काही शब्द असतील आलेले कवितेमध्ये त्यांना ओनोमोटोपोइया असं म्हणतात. कवितेमध्ये कोणतं आलेलं आहे बघा, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. व्हाईन हा शब्द जो आहे हा कशाशी संबंधित आहे, एखादा प्राणी किंवा एखादी, आता इथे तक्रारीशी संबंधित आहे व तक्रार करणे, तक्रारीचा सूर काढणे अशा त्या संबंधीचा आहे. परंतु व्हाईन हा शब्द नाही का प्राण्यांच्या आवाजाशी संबंधित आहे. म्हणजे एखादा प्राणी किंवा एखादा कुत्रा असतो की नाही, तो जेव्हा रडतो त्याचा आवाज कसा असतो, तर तो आवाज म्हणजे व्हाईन आहे. सो ओके, व्हायनिंग, ज्याला विनिंग असं म्हणतात. ओके, तर हिअर व्हाईन इज द वर्ड विच रेफर्स टू द साऊंड, दॅट्स वाय हिअर the figure of speech is used onomatopoeia. पुढचं बघूया आपण, ABCD असलं पाहिजे होतं. एपॉस्ट्रॉफी. इथे एपॉस्ट्रॉफी आलेला आहे. when the writer of any text or poetry addresses an imaginary, inanimate or absent person, it is known as apostrophe. म्हणजे इथे काय सांगायचं आहे की एखाद्या टेक्स्टमध्ये किंवा पोएट्रीमध्ये जो रायटर असतो किंवा पोएट असतो, ही ॲड्रेसेस अँड इमॅजिनरी, तो कोणाला तरी उद्देशून वाक्य बोलतो. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक, इनॅनिमेट किंवा निर्जीव, और ॲब्सेंट पर्सन किंवा एखादा व्यक्ती तिथे उपलब्ध नाही आहे
आणि तो तिथे ॲबसेंट आहे आणि त्याला उद्देशून तो कवितेमध्ये काहीतरी बोलतोय त्याच्याशी उद्देशित. इट इज नोन ॲज ॲपॉस्ट्रॉफी. याला ॲपॉस्ट्रॉफी असं म्हणतात. एक्झाम्पल बघा, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. आता इथे ओ गॉडशी संबंधित आहे, इमेजनरी आहे किंवा ॲबसेंट पर्सन आहे, समोर दिसत नाही तरी सुद्धा गॉडला उद्देशून म्हटलेलं आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. म्हणजे असं जेव्हा कोणाला उद्देशून वाक्य आलेलं असेल, काही शब्द आले असतील, त्याला ॲपॉस्ट्रॉफी असं म्हणतात. या आधीच्या कवितेमध्ये 10वीच्या आपण बघितलेलं बघा, ओ मून गिव्ह मी मून लाईट. आता मून इनॅनिमेट आपण म्हणतो, एक प्लॅनेट आहे, समोर बघतोय आपण. ओके, सॅटेलाईट, नॅचरल सॅटेलाईट आहे आपल्या समोर आणि त्याला उद्देशून म्हटलेलं आहे की ओ मून गिव्ह मी मून लाईट. त्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईटमध्ये. तर तिथे एक एक्झाम्पल आपण बघितलेलंच आहे. तर इथे सुद्धा ॲपॉस्ट्रॉफी अलंकार होतो, ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. पुढे वळूयात. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन इमेजरी. इमेजरी ज्या ठिकाणी सांगितलेलं आहेत, इट इज द पोएटिक यूज ऑफ लँग्वेज ॲक्च्युली. इमेजरी सुद्धा एक पोएटिक यूज ऑफ लँग्वेज टर्म आहे, फिगरेटिव्ह यूज ऑफ लँग्वेज ज्याला आपण म्हणतो. कवितेमध्ये त्याचा इफेक्ट वाढवण्यासाठी वापरण्यात येणारं हे एक साधन आहे इमेजरी सुद्धा. इमेज हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल बघा. इमेज म्हणजे चित्र आणि इमेजरी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र निर्माण करणे, त्याला इमेजरी असं म्हणतात. साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला समजून सांगतोय. काय आहे इमेजरी? इमेजरी इज अ फिगरेटिव्ह यूज ऑफ लँग्वेज. हा एक अलंकारिक यूज आहे लँग्वेजचा, इन विच रायटर युजेस ऑब्जेक्ट, ज्याच्यामध्ये जो रायटर असतो किंवा पोएट असतो, ऑब्जेक्ट्स जे काही आहेत, काही साधनं असतात, ॲक्शन्स काही क्रिया असतात किंवा आयडियाज किंवा कल्पना असतील, इन अ सच वे त्याचा वापर तो असा करतो दॅट इट अपील्स टू अवर फिजिकल सेन्सेस, जे आपल्या फिजिकल सेन्सेसला अपील करतात, आवाहन करतात. फिजिकल सेन्सेस कोणते? आपले पंचेंद्रिय. आपले जितके काही पंचेंद्रिय आहेत ना, त्यांना जागं करण्याचं काम जर एखाद्या वाक्यामध्ये, एखाद्या यूज ऑफ लँग्वेजमध्ये केलेलं असेल, त्याला इमेजरी असं म्हणतात. कोणकोणते पंचेंद्रिय आहेत आपले? वॉच म्हणजे पाहणे, डोळ्यांनी आपण पाहतो. हिअर कानांनी आपण ऐकतो. स्मेल नाकाने आपण स्मेल घेतो. टच आपण एखाद्या गोष्टीचा त्वचेने स्पर्श करतो आहे. टेस्ट किंवा आपण एखाद्या गोष्टीचा स्वाद घेतो आहोत. अशा ज्या गोष्टी आपल्याला जर दिसण्यासंबंधी काही गोष्टी समोर आल्या, ऐकण्यासंबंधी आपल्याला असा भास होत असेल, स्मेल एखादा सुगंध घेण्याशी संबंधित काही शब्द आलेले असतील, टच असं असेल म्हणजे स्पर्शाशी संबंधित काय असतील, किंवा स्वाद असेल किंवा एखाद्या गोष्टीचा आपण टेस्ट घेतोय असं आपल्याला वाटत असेल, त्याची पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत असेल, तर याला इमेजरी असं म्हणतात. बघूया त्याचे एक्झाम्पल्स बघा, खूप सुंदर आहेत. इट वॉज डार्क अँड डीम इन द फॉरेस्ट. जंगलामध्ये डार्क अँड डीम, सगळीकडे अंधार निर्माण झालेला होता. म्हणजे असं ज्या वेळेला म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर चित्र येऊन जातं अंधाराचं, म्हणजे आपल्या कोणत्या सेन्सला अपील करत आहे? हे फिजिकल सेन्सला. वॉच याला अपील करत आहे बघा. लगेच आपल्यासमोर चित्र उभं राहतं. दुसरं उदाहरण बघा, ही विफ्ड द अरोमा ऑफ ब्रीव्ड कॉफी. विफ म्हणजे सुगंध घेणे, त्याने अरोमा म्हणजे सुगंध, ब्रीव्ड कॉफी त्याने उकळत्या कॉफीचा सुगंध घेतला. सुगंधित असं म्हटलं की लगेच आपल्या नाकाचे जे सेन्सेस असतात ते जागे होतात आणि ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. असा जो काही उपयोग केलेला असतो बघा, त्याला इमेजरी असं म्हणतात. कवितेमध्ये कोणकोणत्या आलेल्या आहेत अशा ओळी आपल्या डोळ्यासमोर इमेजरी निर्माण करणाऱ्या, चित्र उभ्या करणाऱ्या? आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. मी एक सुंदर मुलगी बघितली आणि तिचे केस अगदी मुलायम होते, रेशीम सारखे बिलकुल मुलायम होते. माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं त्या मुलीचं. आय सॉ अ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्लू. एक मुलगा मी बघितला, त्याचे डोळे अतिशय असे निळ्या रंगाचे होते. म्हणजे वॉचशी संबंधित आलेले आहेत बघा. हे आपल्या पाहण्याच्या दृष्टिकोनावर, पाहण्याच्या सेन्सवर इफेक्ट करत आहे, म्हणून याला आपण फिजिकल सेन्सला आपल्या अपील करत आहे, म्हणून याला आपण इमेजरी कंटेन आहे असं म्हणूया. त्यानंतर आहे विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो. सनसेट्स ग्लो, तो सनसेट जो काही आहे तो समोर आपल्याला ग्लोईंग करत आहे. संध्याकाळची जी वेळ आहे ती आपल्यासमोर दिसत आहे. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो. आणि कानाने मी ऐकू शकतो जे काही मला ऐकून घ्यायचं असेल. म्हणजे माझ्या कानाच्या सेन्सला इथे अपील होत आहे, म्हणून इथे इमेजरी आलेली आहे. तर या 4 ओळी ज्या आहेत त्या कवितेमधल्या सांगितलेल्या आहेत आणि वरची 2 उदाहरणं ही मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी दिलेली आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. अमंग युअर क्लासमेट्स वन ऑफ इज लेम.
तुमच्या क्लासमेट्समध्ये एक जो मुलगा आहे त्याला चालता येत नाही, लेम म्हणजे लंगडा. द सेकंड वन कांट हिअर प्रॉपरली, दुसरा ऐकू शकत नाही. अँड द थर्ड वन कांट सी दिस ब्युटिफुल वर्ड, आणि तिसरा जो आहे त्याला बघता येत नाही. ऑल ऑफ देम आर फेसिंग लॉट्स ऑफ डिफिकल्टीज इन लाईफ, आणि ते सगळे जे काही तिघं आहेत त्यांच्या जीवनामध्ये भरपूर त्यांना डिफिकल्टीज आहेत, काठीण्य समोर येत आहेत जगायला. कंपोज अ डायलॉग अमंग देम, यांच्यामध्ये एक डायलॉग तुम्हाला कंपोज करायचा आहे अबाउट द प्रॉब्लेम्स अँड डिफिकल्टीज फेस बाय देम. त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम्स समोर येत आहेत त्याच्याशी संबंधित. यू कॅन टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग डायलॉग टू एक्सपॅन्ड युअर आयडियाज. खालील डायलॉगचा वापर करून तुम्ही जे काही डायलॉग्स आहेत ते पूर्ण करू शकता. स्टुडंट 1 काय म्हणतो, डू यू नो हाऊ मेनी प्रॉब्लेम्स आय हॅव टू फेस वेन आय डिसाइडेड टू गो एनीवेअर. जो लंगडा आहे तो काय म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का मला किती प्रॉब्लेम्स येतात ज्याला मला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर. दुसरा म्हणतो, येस आय कॅन अंडरस्टँड बट ॲटलिस्ट यू कॅन हिअर. परंतु ॲटलिस्ट तू ऐकू शकतो. चालू शकत नाही तर ठीक आहे, परंतु तू ऐकू तर शकतो. आय कांट हिअर एनिथिंग, मी तर ऐकूसुद्धा शकत नाही. तिसरा म्हणतो, सो सॅड, किती वाईट. यू बोथ कांट वॉक ऑर हिअर, तुम्ही चालू शकत नाही, एक ऐकू शकत नाही. बट माय प्रॉब्लेम इज मोर सिरियस, परंतु माझी समस्या ही जास्त सिरियस आहे दॅन युअर्स. यू नो आय कांट सी दिस ब्युटिफुल वर्ल्ड, मी हे जग बघू शकत नाही, हे तुम्हाला माहीत आहे का. आता पुढे आपण कंप्लीट करणार आहोत आपले डायलॉग्स काय राहणार आहेत. तर स्टुडंट 1 याच्यावर काय म्हणतो, जो चालू शकत नाही तो काय म्हणतो मग, फ्रेंड्स वी ऑल आर इन अ सेम बोट, आपली सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे. बट वी कॅन हेल्प इच अदर, पण आपण एकमेकांना मदत करू शकतो. स्टुडंट 3 म्हणतो, हाऊ, कशी रे. स्टुडंट 1 म्हणतो, वेन एव्हर वी फेस प्रॉब्लेम्स विथ अवर डिसेबिलिटीज वी शुड टेक द हेल्प ऑफ अदर वन. जर आपल्या जे काही डिसेबिलिटीज आहेत, आपलं अपंगत्व आहे, यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येत असतील तर आपण एकमेकांची हेल्प घेऊया. स्टुडंट 2 म्हणतो, दॅट्स ग्रेट. जो बहिरा आहे तो काय म्हणतो, आय कांट हिअर बट आय कॅन अंडरस्टँड साईन लँग्वेज इन विच यू आर टॉकिंग टू मी राईट नाव. मी ऐकू शकत नाही, परंतु तुम्ही आता जसं माझ्यासोबत साईन लँग्वेजमध्ये बोलत आहात आणि मला सगळं समजतं आहे, तशा पद्धतीने तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता. यू कॅन एक्सप्लेन द थिंग्स टू मी इन दॅट वे, मला या गोष्टी तुम्ही साईन लँग्वेजने सांगू शकता, म्हणजे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आय कॅन लिफ्ट यू ऑन माय बॅक अँड यू गाईड मी वेअर टू गो. आणि याच्या बदल्यात मी काय करेल, जो व्यक्ती चालू शकत नाही आहे मी त्याला पाठीवर घेईल आणि कुठे जायचं आहे तू मला गाईड कर. युअर प्रॉब्लेम ऑफ वॉकिंग विल बी सॉल्व्ड, तुझा चालण्याचा प्रॉब्लेम मी या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. स्टुडंट 1 म्हणतो, आय कॅन डिस्क्राईब द थिंग्स विच आय कॅन सी सो दॅट यू कॅन एन्जॉय द थिंग्स अराउंड. तो ब्लाइंड व्यक्तीला काय म्हणतोय की मी काय जे काही समोर बघत आहे, चालू शकत नाही परंतु मी बघू शकतो, बोलू शकतो, तर मी काय करेल, जे काही माझ्यासमोर मला दिसत आहे मी तुला सांगेल. आंधळ्याला तो म्हणतोय, यू शुड नॉट फील सॅड अबाउट युअर ब्लाइंडनेस. आणि ते जे काही आपण जिथं कुठं जायचं असेल तिथं जाऊ शकतो आणि तुला तुझ्या ब्लाइंडनेसचा प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही. स्टुडंट 3 म्हणतो, डन, फ्रॉम नाऊ ऑनवर्ड्स वी विल सपोर्ट इच अदर. ठीक आहे, या पद्धतीने आपण एकमेकांना मदत करूया. अँड नेवर एव्हर क्राय ऑन अवर डिसेबिलिटीज, आपल्या अपंगत्वावर आता आपण रडत बसणार नाही. या पद्धतीने अतिशय शॉर्ट पद्धतीने मी इथे तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे कसे डायलॉग्स आपण कंप्लीट करू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. डेव्हलप ऑर कंप्लीट अ स्टोरी इन युअर ओन वर्ड्स अँड सजेस्ट अ टायटल. आपल्याला एक स्टोरी दिलेली ती कंप्लीट करायला सांगितलेली आहे. अ पोलिओ विक्टीम अँड अ स्ट्रॉंग बट व्हिज्युअली चॅलेंज्ड मॅन वेअर फ्रेंड्स. एक पायाने अपंग असलेला, पोलिओ झालेला एक मुलगा आहे. अँड अ स्ट्रॉंग बट व्हिज्युअली चॅलेंज मॅन, एक खूप धडधाकट धष्टपुष्ट मुलगा आहे परंतु त्याला दिसत नाही, बघू शकत नाही. ते दोघं मित्र होते. दे विश टू गो टू पे होमेज ॲट अ प्लेस ऑफ वर्शिप. त्यांना एका ठिकाणी पूजेला किंवा एखाद्या ठिकाणी प्लेस ऑफ वर्शिपला जायचं होतं. वर्शिप म्हणजे पूजा करणे, प्रार्थना करणे. प्रार्थनेसाठी त्यांना एका ठिकाणी जायचं होतं. 3 किलोमीटर्स हवे, ते अंतर होतं 3 किलोमीटरचं. आता पुढचं आपल्याला कंप्लीट करायचं आहे. दे स्टार्टेड देअर जर्नी, त्यांनी आपला प्रवास सुरू केला. अँड कुड हार्डली रीच सम डिस्टन्स वेन सोहन गेट्स टायर्ड अँड कुड नॉट वॉक विथ हिज वीक लेग्स. सोहन जो आहे त्याला चालता येत नाही, आपण त्याला नाव दिलेलं आहे इथे. पोलिओ विक्टीम जो आहे, काही अंतरावर गेल्यानंतर तो थकतो आणि तो आता चालू शकत नाही. ही रिक्वेस्ट मोहन टू स्टॉप फॉर सम टाइम ॲज ही कुड नॉट वॉक अँड गाईड हिज ब्लाइंड फ्रेंड. आणि सोहन आपल्या मित्राला मोहनला, जो आंधळा आहे त्याला म्हणतो, टू स्टॉप फॉर सम टाइम, की तू थोडा वेळ थांब. ॲज ही कुड नॉट वॉक, मी चालू शकत नाही आणि तुला गाईडसुद्धा करू शकत नाही आपल्या ब्लाइंड फ्रेंडला, की आपल्याला जायचं आहे म्हणून. दे सॅट फॉर अ वाईल अंडर अ शेड. ते एका एका झाडाखाली सावलीमध्ये बसतात. सून मोहन केम अप विथ अन आयडिया, आणि लगेच मोहनला एक आयडिया सुचते. ही सजेस्ट
he suggests Sohan, इथे सजेस्ट पाहिजे होतं. He suggests Sohan that he can manage to carry Sohan on his back if he guides him to their destination. सो मोहन म्हणतो सोहनला की एक काम करूयात, मी तर थकलेलो नाही आहे, मला चालताही सुद्धा येतं, एक काम करतो, मी तुला माझ्या पाठीवर उचलतो आणि तू मला गाईड कर कुठे जायचं आहे, म्हणून समोर समोर आपण त्या पद्धतीने चालूयात. मोहन वॉज स्ट्रॉंग इनफ टू कॅरी सोहन थ्रूआउट देअर जर्नी. मोहन हा स्ट्रॉंग आहे, आपण बघितलेला आहे, ही इज स्ट्रॉंग बट विज्युअली चॅलेंज, आणि पूर्ण प्रवास तो त्या पद्धतीने त्याला पाठीवर घेऊन करू शकत होता. बट सोहन अश्युअर्ड हिम दॅट वेन एव्हर ही वुड गेट टायर्ड ही कॅन वॉक ऑन हिज ओन फॉर सम डिस्टन्स. परंतु सोहन म्हणतो तू जेव्हा केव्हा थकून जाशील ना त्यावेळेला मी खाली उतरून जाईल आणि मी सुद्धा चालण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे तुला सुद्धा जास्त ओझं होणार नाही. ही कुड ऑल्सो गाईड मोहन इन धिस वे टू देअर डेस्टिनेशन. या पद्धतीने ते एकमेकांना मदत करून आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजे जिथे पोचायचं आहे ते ठिकाण, पोचण्याचं ठिकाण पोचू शकतात आणि आपला प्रवास पूर्ण करू शकतात. द जर्नी ऑफ 3 किलोमीटर्स वॉज रीच्ड विदिन ॲन आवर अँड दे रीच टू देअर प्लेस ऑफ वर्शिप. आणि एका तासातच ते ज्या ठिकाणी त्यांना भरपूर तास लागणार होते त्या 3 किलोमीटरचं अंतर ते या पद्धतीने पूर्ण करतात एकमेकांच्या मदतीने. देअर ही आर्य असायला पाहिजे होतं. देअर दे प्रॉमिस द गॉड दॅट दे वुड नेवर लेट ईच अदर डाऊन बिकॉज ऑफ देअर डिसेबिलिटीज. आणि तिथे ते एकमेकांना प्रॉमिस करतात की दॅट गॉड दॅट दे वुड नेवर लेट ईच अदर डाऊन बिकॉज ऑफ देअर एबिलिटीज. एकमेकांना ते कधी असं डाऊन होऊ देणार नाही, म्हणजे खजील होऊ देणार नाही, डिसअपॉइंटेड होऊ देणार नाही, निराश होऊ देणार नाही बिकॉज ऑफ देअर डिसेबिलिटीज, आणि ते एकमेकांना मदत करतील. मग मॉरल काय आहे या स्टोरीचं? अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. आपल्या खरोखर आपल्या कामी जो येतो तोच आपला खरा मित्र, आपण ज्या म्हणतो गरजेमध्ये जो कामी येतो तो आपला खरा मित्र असतो. याचं टायटल मी दिलेलं आहे बघा, लेट्स मार्च. आपल्या एका धड्याचं नाव आहे, तेच मी इथे दिलेलं आहे, चला सोबत चलूया, असं मी त्याला टायटल दिलेलं. तुम्ही दुसरं सुद्धा करू शकतात, हेल्प इच अदर वगैरे असं काही देऊ शकतात, बट आय गिव्ह धिस टायटल, आय फाउंड इट सुटेबल ॲक्च्युली, दॅट्स वाय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग. काही वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला आपल्या मदर टंगमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. अ डिसेबल्ड पर्सन इज नीडेड इन सोसायटी सो दॅट नॉर्मल पीपल कॅन रिअलाइज देअर ब्लेसिंग्स. त्याचा आपण दिलेला आहे बघा, सामान्य लोकांना फक्त देवाकडून आपल्याला भेटलेल्या वरदानांची जाणीव व्हावी म्हणून समाजात दिव्यांगांची गरज आहे. अ ट्रू फ्रेंड इग्नोर्स युअर विकनेसेस, करेक्ट्स यू अँड एनकरेजेस यू टू मेक फुल यूज ऑफ युअर स्ट्रेंथ. खरा मित्र तुमच्यातील उणिवांकडे दुर्लक्ष करतो, तुमच्या चुका दुरुस्त करतो आणि तुमच्यातील सर्व गुणांचा पुरेपूर वापर करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करतो. तिसरं दिलेलं आहे, वन कॅनॉट चेंज एव्हरीथिंग दॅट वन फेसेस बट नथिंग कॅन बी चेंज्ड अनलेस वन फेसेस इट. समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला आपण बदलू शकत नाही, परंतु परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय ती बदलताही येऊ शकत नाही, असं याचं ट्रान्सलेशन आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. राईट अ लेटर टू युअर फादर. आपल्या वडिलांना पत्र लिहायचं आहे. रिक्वेस्टिंग हिम टू अटेंड द सोशल अँड कल्चरल गॅदरिंग ऑफ युअर स्कूल. आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या सोशल आणि कल्चरल गॅदरिंगला येण्यासाठी त्यांना बोलवा. टेक हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. खालील मुद्द्यांच्या आधारे हे तुम्ही लिहू शकता. महत्त्वाचं पत्र बघा, परीक्षेमध्ये येऊ शकतं, म्हणून ह्या पूर्ण ॲक्टिव्हिटी मी नेहमी वर्कशॉपमध्ये घेत असतो. बघा काय काय मुद्दे दिलेले आहेत. सोशल अँड कल्चरल गॅदरिंग अ मेगा इव्हेंट. आमच्या शाळेचा हा सोशल आणि कल्चरल गॅदरिंग जो असतो हा खूप मोठा प्रसंग असतो, आलेला इव्हेंट असतो. व्हरायटीज ऑफ ॲक्टिव्हिटीज कंडक्टेड इन द गॅदरिंग. या गॅदरिंगमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. युअर पार्टिसिपेशन इन 2 or 3 ॲक्टिव्हिटीज. आणि तुम्हीसुद्धा या पार्टिसिपेशन केलेला आहे, भाग घेतलेला आहे या ॲक्टिव्हिटीजमध्ये. नीड टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स. आणि वडील आल्यानंतर तुमचं कॉन्फिडन्स जो आहे तो वाढेल. बूस्ट म्हणजे वाढवणे, खंबीर करणे. चला तर मग पत्राकडे वळूया आपण. पत्र कसं लिहायचं ते बघूयात. इथे बघा आपल्याला ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. आधी सुरुवातीला डाव्या बाजूने आपल्याला पेज आहे, त्याच्यामध्ये मार्जिनकडेच आपल्याला पत्ता लिहायचा आहे, जो पत्र लिहितोय त्याचं. आता आपण बाबांना पत्र लिहितोय तर असं इमॅजिन करायचं आहे की आपण बाबांपासून दूर राहत आहोत, म्हणून हॉस्टेल वगैरेमध्ये राहत आहोत म्हणून, असं आपण इमॅजिन करायचं आणि मग पत्र लिहायचं आहे. ओके, तर इथे लिहिलेलं आहे की मेजरी नाव दिलेलं आहे. तुम्ही XYZ लिहू शकता किंवा दुसरं कोणतंही नाव लिहू शकता. स्वतःचं नाव लिहू नका परीक्षेमध्ये. जर स्वतः खरंच लिहित असाल तर स्वतःचं नाव लिहा. राजीव माने कॉमा गव्हर्नमेंट बॉईज हॉस्टेल, या हॉस्टेलमध्ये तो राहतो, नागपूर 443001.
इमॅजिनरी दिलेला आहे मी इथे. हा पिनकोड नागपूरचा नाही, कोणताही पिनकोड तुम्ही इथे टाकू शकता, 6 अंकी. ठीक आहे. तर या पद्धतीने त्यानंतर 24 ऑक्टोबर 2020, 24 ऑक्टोबरला मी हे पत्र लिहिलेलं आहे. डिअर फादर, सुरुवात करूया आपण. हे सगळं आता आपण डाव्या बाजूने लिहित आहोत बघा. ठीक आहे. मार्जिनमध्ये आपण डाव्या बाजूनेच हे सगळं लिहायचं आहे. ब्लॉक फॉर्मॅटमध्ये पत्र या नवीन पद्धतीने आता हे सगळं झालेलं आहे. कारण ईमेल पद्धतीने आपण जे काही पत्र असतो ते लिहितो. आता मी ईमेलवर पत्र लिहितो. आपण पत्र लिहिणं बंद झालेलं नाही आहे. पत्र अजूनही लिहिले जातात, ते ईमेलवर पाठवले जातात, किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही या पद्धतीने पत्र लिहू शकता आपल्या वडिलांना. ओके. सो डिअर फादर, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात? आय एम फाईन हिअर, मी इथे चांगला आहे. ही ओळ वगैरे आपण जी इन्फॉर्मल लेटरमध्ये असते ती सुरुवातीला टाकली. नो प्रॉब्लेम सगळ्यासाठी. डॅड, आय एम क्वाईट हॅपी टू इन्फॉर्म यू दॅट अवर सोशल अँड कल्चरल गॅदरिंग इज शेड्युल्ड इन द नेक्स्ट वीक. बाबा, मी खूप आनंदी आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी की आमचं सोशल अँड कल्चरल गॅदरिंग हे पुढच्या आठवड्यामध्ये अरेंज केलेलं आहे. आवर प्रिन्सिपल हॅज टोल्ड अस टू इन्व्हाइट अवर पेरेंट्स, आणि आमच्या प्रिन्सिपलने सांगितलेलं आहे की आपल्या पालकांना या इव्हेंटसाठी बोलवा. Annual gathering is one of the big events that happens every year in our school. आमच्या शाळेतील हा सगळ्यात मोठा इव्हेंट असतो. We always wait eagerly for these annual socials because this is the only opportunity for us to show our talent apart from studies. आमच्या अभ्यासाव्यतिरिक्त आमचे गुण दाखवण्यासाठी ही एक मोठी संधी असते, म्हणून आम्ही याची नेहमी इगरली वेट करत असतो. साध्या शब्दांमध्ये सगळे लिहायचं बघा. There are number of activities that are going to be performed by our students. भरपूर ॲक्टिव्हिटीज आमच्या ज्या काही आहेत मुलं परफॉर्म करणार आहेत. वी हॅव प्ले, डान्स इव्हेंट्स, सिंगिंग कॉम्पिटिशन, माइम्स अँड मेनी अदर थिंग्स टू परफॉर्म. कोणकोणते आहेत बघा, आपण त्या मुद्द्यांच्या आधारे पत्र लिहितो आहोत, म्हणून मी हे सगळं टाकलेलं आहे. नाटक आहे, डान्स इव्हेंट्स आहेत, सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, माइम्स आहेत, आणि मेनी अदर थिंग्स टू परफॉर्म. आय हॅव टेकन पार्ट इन सोलो डान्स अँड ग्रुप डान्स. मी सोलो डान्स आणि ग्रुप डान्समध्ये भाग घेतलेला आहे. आय हॅव ऑल्सो पार्टिसिपेटेड इन अ व्हेरी फनी अँड इंटरेस्टिंग प्ले. मी एका खूप मजेशीर नाटकामध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे. बघा, पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण काय स्पष्ट केलेलं आहे, बाबांची ख्याली खुशाली विचारली. काय नेमका मुद्दा आहे त्याबद्दल पहिल्याच पॅरेग्राफमध्ये मांडलेला आहे, आणि त्याचं विस्तृत हे दुसऱ्या मेन बॉडीमध्ये आपण मांडलेलं आहे. ठीक आहे. आणि आता क्लोजिंग करायची आपल्याला, शेवटच्या पॅरेग्राफमध्ये क्लोज करायचं असतं. 3 पॅरेग्राफमध्ये आपल्याला आपले जे काही मुद्दे आहेत पत्राची ती मांडायची असतात. यामध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण साधीशी संकल्पना स्पष्ट करत असतो 2-3 ओळींमध्ये. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण संपूर्ण स्पष्टीकरण देत असतो, आणि सगळ्यात शेवटी आपण जे काही असतो त्याचं क्लोजिंग 2-3 वाक्यांमध्ये करतो, नेमकी माहिती देत असतो. तिसरा पॅरेग्राफ सुरू करत होतो आपण इथे बघा. द गॅदरिंग विल बी हेल्ड ऑन 26 ऑक्टोबर फ्रॉम 6:30 इन द इव्हिनिंग. गॅदरिंगचा टाईम सांगितला. सो आय रिक्वेस्ट यू अँड आई टू कम टू अटेंड अवर ॲन्युअल सोशल्स. म्हणून मी आईला आणि तुम्हाला विनंती करतो की आमच्या गॅदरिंगला या. आय एम क्वाईट टेन्स्ड, मी खूप घाबरलेलो आहे, टेन्शन आलेलं आहे मला. युअर प्रेझेन्स विल बूस्ट माय कॉन्फिडन्स. तुमच्या येण्यामुळे माझा आत्मविश्वास वाढेल. सो प्लीज डू कम अलॉंग विथ आई अँड माय लिटिल सिस राणी. म्हणून आईसोबत आणि माझ्या छोट्या बहिणीसोबत राणीसोबत तुम्ही नक्की या कार्यक्रमाला. आय एम इगरली वेटिंग फॉर युअर रिप्लाय अँड कन्फर्मेशन. तुमच्या येण्याच्या तुमच्या रिप्लायशी मी वेट करत आहे, म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला या. युअर लव्हिंग सन, आणि शेवटी दिलेला आहे युअर लव्हिंग सन राजू. तुमचा मुलगा, तुमचा प्रेमळ मुलगा वगैरे असेल, या पद्धतीने आपण लिहू शकतो राजू. ओके. सो दिस इज द होल लेटर. या पद्धतीने आपण पत्र लिहायचं. अतिशय महत्त्वाचं पत्र आहे. त्या पद्धतीने त्याची रचना असायला हवी. समोर बघूयात. आता आपण इथे 12व्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेल्या, 12 पूर्ण ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेल्या आहेत. काही ॲक्टिव्हिटी प्रोजेक्टच्या आपण कंप्लीट केलेल्या नाही आहेत. ती प्रोजेक्टची ॲक्टिव्हिटी तुम्हालाच कंप्लीट करायची आहे. आणि एक ॲक्टिव्हिटी होती कविता जी काही आहे त्याची वाचन करून तुम्ही व्यवस्थित इंटोनेशन वगैरे वापरायचे आहेत, आणि ते वाचून घ्यायची एखादी कविता ती. तर इथे आता आपला इंग्लिश वर्कशॉपची पूर्ण ॲक्टिव्हिटीज संपलेल्या आहेत. इंग्लिश फ्लुएंट चॅनल बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. असंच चॅनल बघत राहा, लाईक करा, शेअर करा, आणि इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे बेलचं बटन आहे मित्रांनो, त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका. कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल ना, त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन येऊन जाईल की माझा नवीन व्हिडिओ आलेला आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. इंग्लिश फ्लुएंट चॅनल असंच बघत राहा. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.